12वी नंतर पुढे काय करायचं असा काल परवा 12वीचा निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थी मित्रांचे पालकांचे सुद्धा फोन आले आणि मग त्यातून मला असं वाटलं की हा छोटासा व्हिडिओ बनला पाहिजे. 12वी नंतर काय करायचं याच्यामध्ये मी काय करायचं हे सांगण्यापेक्षा मी काय सांगेल की काय करायचं नाही. तर काय करायचं नाही तर 12वी नंतर लगेच स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करायची नाही. हे लक्षात घ्या. म्हणजे मी कोण आहे सगळ्यात पहिला मुद्दा मी सांगतो की 2015ला राज्यसेवेतून माझी निवड नगरपालिका सीओ किंवा महानगरपालिका सहाय्यक आयुक्त या पदावर झाली होती. 1 वर्ष जॉब केल्यानंतर मी जॉब रिझाइन केलेला आहे आणि आता सध्या पुण्यामध्ये स्टेप अप अकॅडमी एमपीएससी आणि यूपीएससी साठी माझी पूर्ण एक टीम काम करते आहे. त्या टीम बरोबर मी सुद्धा काम करतोय. म्हणजे थोडक्यात काय की गव्हर्नमेंटचा जॉब हाच एक मेजर आकर्षण आता सध्या विद्यार्थ्यांमध्ये दिसतं 10वी-12वी नंतर. तर हे एवढंच आकर्षण असायला पाहिजे असं नाहीये. तुमचं ग्रॅज्युएशन खूप स्ट्रॉंग असावं, चांगल्या कॉलेजमधून चांगली टक्केवारी ग्रॅज्युएशन मध्ये असावी. मग ते तुम्ही बीए करा, एमबीबीएस करा, इंजिनिअरिंग करा, परंतु ते चांगलं करा. आणि ते चांगलं झाल्यानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा असेल तर विचार करू शकता. परंतु ग्रॅज्युएशन कुठेतरी रँडम एखाद्या बाहेरून करतोय, एक्सटर्नल करतोय आणि मग त्याच्यामुळे आमच्या अभ्यासाला जास्त वेळ मिळेल. कृपया लक्षात घ्या, हा ट्रॅप आहे. ट्रॅपमधून वाचवा आणि आपल्या बरोबरच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मेसेज फॉरवर्ड करा. आपल्या बरोबरच्या जवळचे जे लोक आहेत 12वी नंतर डायरेक्ट बीएचा अभ्यास करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या लोकांना हा फॉरवर्ड करा. मी स्वतः सांगतो की कम्प्युटर इंजिनियर होतो. कम्प्युटर इंजिनिअरिंग केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरुवात केली आणि त्याच्यानंतर 4थ्या अटेम्प्ट मध्ये पास झालो. राईट. त्यामुळे वेळ लागतो या प्रोसेसमध्ये. आपला वेळ सगळ्यात महत्वाचा आहे. ग्रॅज्युएशन खूप स्ट्रॉंग असलं की मग कॉन्फिडन्स असतो की जरी स्पर्धा परीक्षेतून झालं नाही तरी प्लॅन बी माझा चांगला आहे. आलं लक्षात? राईट. त्यामुळे ऑल द व्हेरी बेस्ट. थँक यू व्हेरी मच.